नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद पाटील तुमचे तापी प्रवृत्तीमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर आज आपण 14 फेब्रुवारीचे चालू घडामोडी बघण्यासाठी आलो तिथं। तर पहिला प्रश्न आहे, भारताकडून ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इव्हेंट ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? भारताकडून ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इव्हेंट ॲम्बेसिडर। तर इव्हेंट ॲम्बेसिडर टोटल 4 निवडले गेलेत। एक ऑस्ट्रेलियाकडून शेन वॉटसन, न्यूझीलंडकडून टीम साऊदी, पाकिस्तानकडून सरफराज अहमद आणि भारताकडून शिखर धवन। तर भारताकडून शिखर धवन याची इव्हेंट ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली। तर ऋषभ पंतबद्दल जाणून घेऊ आपण। आपल्या क्लासमध्ये आपण प्रत्येक ऑप्शनला मागच्या काही जे घडामोडी असतात ते रिलेटेड असलेले ऑप्शन आपण तयार करत असतो। यानुसार आपलं लेक्चर बनलेलं असते, त्याच्यामुळे आपण जे काही ऑप्शन असतात ते पण एक्सप्लेन करत असतो। तर ऋषभ पंतबद्दल तुम्हाला माहीत असेल, सर्वात महागडा खेळाडू IPL इतिहासातला। तर त्याला लखनौ सुपर जायंटने 27 करोड रुपयामध्ये घेतलेलं आहे। तर त्यानंतर दिनेश कार्तिकबद्दल माहिती असायला पाहिजे तुम्हाला। तर साऊथ आफ्रिका 20 ही एक लीग आहे, त्याचे ॲम्बेसिडर म्हणून दिनेश कार्तिक यांची नियुक्ती झाली आहे। त्यांनी सर्व फॉर्मॅटमधून त्यांची निवृत्ती घोषित केली मागच। जसप्रीत बुमराह यांना एक अवॉर्ड भेटला आहे, त्याचं नाव काय तुम्हाला माहीत असेल ते तुम्ही कमेंट करू शकता। आणि त्यासोबत त्यांना पॉली उमरीगार अवॉर्ड हा सुद्धा भेटलेला आहे जसप्रीत बुमराह यांना। त्यानंतर ICC बद्दल थोडी माहिती सांगतो तुम्हाला इन शॉर्टमध्ये। इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल असं ते ICCचा फुल फॉर्म आहे आणि त्याची स्थापना झाली 1909 मध्ये। त्याचं हेडक्वार्टर आहे, मुख्यालय आहे दुबईला। आणि ते अध्यक्ष कोण आहे त्यांचे, तर अमित शहाचे पुत्र जय शाह हे ICCचे अध्यक्ष आहेत। तर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कुठं आयोजित झाली आहे, तर ती पाकिस्तानमध्ये आयोजित झाली आहे। पाकिस्तान प्लस UAE या देशामध्ये ती आयोजित करण्यात आली, कारण भारतासाठी पाकिस्तानमध्ये जाणं संभव नाही, त्यामुळे ती काही मॅचेस UAEतही घेण्यात आले आहेत। तर 2025चे अधिकृत गाणे घोषित झालेले, 2025चे अधिकृत गाणे घोषित झाले। तसं गाण्याचं एक आहे सुरुवात, जीतो बाजी खेल के। तर ICC अंडर-19 महिला T20 वर्ल्ड कप जो झाला त्याचे विजेतेपद भारत आहे आणि त्यांनी कोणाला हरवलं तर साऊथ आफ्रिकेला हरवलेलं आहे। तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला ICC T20 इंटरनॅशनलसाठी प्लेअर ऑफ द इयर 2024 म्हणून निवड झाली। त्याचसोबत बुमराह जो आहे त्याची कसोटी सामना म्हणजे टेस्टसाठी प्लेअर ऑफ द इयर 2024 मध्ये बुमराहची निवड झाली। आणि त्याचसोबत डायनो इंदलजी जी आहेत आपल्या, त्यांची हॉल ऑफ फेम ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये नियुक्ती झाली। अशा नियुक्ती होणारे त्या पहिल्याच भारतीय महिला क्रिकेटपटू आहेत। तर पुरुष T20 विश्वचषक म्हणजे पुरुषांचा जो T20 वर्ल्ड कप झाला त्याचं विजेतेपद कोण होतं, तर भारत होतं। यजमान कोण होतं, USA आणि वेस्ट इंडिज। तर महिलांचा T20 वर्ल्ड कप झाला त्याचे विजेते कोण होते, न्यूझीलंड। आपला जो भारत वर्ल्ड कप जिंकला T20चा, त्यांनी कोणाला हरवलं होतं, तर साऊथ आफ्रिकाला हरवलं होतं। आणि महिलांचा T20 वर्ल्ड कप झाला त्याच्यामध्ये विजेते कोण होते, न्यूझीलंड होते। आणि त्यांचं जे आयोजन होतं, होस्टिंग होती ती UAEने केली होती। आणि ICCच्या लाचलुचपत प्रतिबंधक युनिटचे जे अध्यक्ष नियुक्ती झाले आहेत त्यांचं नाव आहे सुमिता धर्मवर्धने। तर ICC बद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। तर त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, पॅरा तिरंदाजी एशिया कप 2025चा पॅरा तिरंदाजी एशिया कप झाला तो कुठं झाला, आपल्या बँकॉकमध्ये। बँकॉक कुठं आहे, तर थायलंडमध्ये। थायलंडमधील बँकॉक या शहरात पॅरा तिरंदाजी हे झाले। आणि त्यामध्ये कोणाचा अव्वल क्रमांक आला आहे हे विचारलेलं आहे। तर भारत हा अव्वल ठरलेला आहे। तर भारतने टोटल 12 पदक जिंकलेले आहेत। 12 पैकी 6 गोल्ड, 3 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ असे टोटल 12 पदक जिंकले। आपले टोटल 27 सदस्य गेले होते पॅरा तिरंदाजीमध्ये, त्यामध्ये आपला पहिला नंबर पटकावला आहे भारताने। तर याचसोबत आपण खाली ऑप्शन एक्सप्लेन करू तुम्हाला। तर जपानने पहिला लाकडी जो उपग्रह आहे तो सोडलेला आहे, त्याचं नाव होतं लिग्नोसॅट प्रोब। हा लॉन्च त्यांनी केलेला आहे नुकताच। त्यानंतर श्रीलंकासोबत आपण मित्रशक्ती आणि सिलनेक्स या युद्ध सराव करत असतो। त्यानंतर त्याबद्दल तुम्हाला इथे सर्व माहिती दिलेली आहे। तर 5 ते 11 फेब्रुवारी 2025 दरम्यान थायलंड बँकॉक इथं हा जो पॅरा तिरंदाजी होता त्याचं आयोजन झालं होतं। त्यामध्ये जागतिक देशातल्या जगभरातल्या खेळाडूंनी सहभाग घेतला। त्यामध्ये आपण 12 पदकं जिंकली, त्यामध्ये 6 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं होती।
तर त्यानंतर 38वं जे राष्ट्रीय खेळ झाला त्याचं जे नियोजन झालं त्याची होस्टिंग जी केली ती उत्तराखंडमध्ये झाली. त्यामध्ये सर्व्हिसेस आहे ते सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड जो आहे त्यांनी नाही का सर्वात जास्त पदकं जिंकलेली आहेत. त्यांनी आपलं तिथं टॉप केलं आहे. जे राष्ट्रीय खेळ झाले 2025 जे राष्ट्रीय खेळ झाले त्यामध्ये 38वे जे राष्ट्रीय खेळ झाले त्यामध्ये त्यांनी टॉप केलेला आहे. तर सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डमध्ये उत्तराखंड येथे झालेले 38वे राष्ट्रीय खेळ 2025चे पदतालिकेत अव्वल स्थान मिळवले. त्यामध्ये त्यांनी 38 सुवर्णपदक, 26 रौप्य आणि 27 कांस्य पदक जिंकलेले आहेत. टोटल 121 पदके जिंकली आहेत. 38वे 2025चे पदतालिकेत दुसरे महाराष्ट्र आणि तिसरे हरियाणा आहे. अजून ते इव्हेंट चालू आहेत, त्यात काही अपडेट झाल्यात आपण पुढच्या लेक्चरमध्ये ते वाढून घेऊ. तर हे झालं आपलं 38वे राष्ट्रीय खेळ 2025बद्दल सर्व्हिसेस टॉप केलं आहे तिथं. त्यानंतर आता आपण बघितलं महाराष्ट्र 2 नंबरला आहे आणि हरियाणा 3ऱ्या नंबरला आहे. त्यानंतर आपण बघू पुढचा प्रश्न 14. तर 12 फेब्रुवारी 2025 रोजी कोणाची जयंती असते? तर 12 फेब्रुवारी 2025 रोजी गुरु रोहिदास. आपण रोहिदास म्हणत असतो, काही ठिकाणी रोहिदास म्हणतात तर काही ठिकाणी रेहदास म्हणतात. तर त्यांचा जन्म झाला आहे 12 फेब्रुवारी 2025. काय होतं ते जन्माच्या दिवशी? माघ पौर्णिमा होती. तर हे भक्ती चळवळीचे महान संत आहेत, तत्त्वज्ञ, कवी, समाजसुधारक म्हणून त्यांची अशी ओळख आहे. त्यांचा जन्म झाला होता बनारसमध्ये. त्यासोबत आपण आता ऑप्शन एक्सप्लेनेशन करू. तर गुरु नानक यांचा जन्म कुठं झाला होता? तर गुरु नानक यांचा जन्म झाला होता ते सांगू शकता तुम्ही, नाही तर मी सांगणारच आहे तसं. तर स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला आहे, आपला जयंती होती तर जयंती आपण 12 जानेवारीला युथ डे म्हणून सेलिब्रेट करत असतो. लाला लजपत राय यांचाही जो जन्म आहे जयंती ते 28 जानेवारीला होती. 28 जानेवारीला त्यांनाच पंजाब केसरी म्हणून ओळखतात. आणि जे गुरु नानक आहे त्यांच्याबद्दल त्यांचा जी जयंती आहे ती 15 नोव्हेंबर रोजी होत असते. 15 नोव्हेंबर हे 12 जानेवारी हे 28 जानेवारी. तर झाला आपलं 12 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास यांची जयंती होती. तर इली बोलोजिन हे कुठल्या देशाचे अंतरिम राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? तर ते झाले आहेत रोमानियाचे ते राष्ट्राध्यक्ष झाले. हा देश आहे युरोपातला देश आहे. तर याबद्दल आपण अजून अधिक माहिती घेऊ. तर रोमानियाची जी हे आहे आपली कॅपिटल ती आहे बुखारेस्ट. आणि अर्जेंटिनाने आता नुकताच बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो आहे याच्या चायनाचा त्याच्यातून एक्झिट घेतली आहे. त्यानंतर अल्जेरियाने न्यू डेव्हलपमेंट बँकचं नवीन सदस्यपद स्वीकारलं आहे. त्यानंतर मेक्सिकोबद्दल तुम्ही आता ऐकलं असेल. तर ट्रम्पने जी घोषणा केली होती त्यानुसार ॲपलचं जो मॅप आहे त्यामध्ये मेक्सिकोची खाडीचं नाव बदलून अमेरिकेची खाडी असं केलेलं आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आपला रॉसकॉस्मॉसचे नवीन प्रमुख म्हणून रशियाने कोणाची नियुक्ती केली? तर ती नियुक्ती झाली दिमित्री बाकावोव ही झाली त्यांचीवाली नियुक्ती, दिमित्री बाकावोव. रॉसकॉस्मॉस ही कुठली? तर स्पेस एजन्सी आहे रशियाची. त्याच्या अध्यक्षपदी दिमित्री बाकावोव यांची नियुक्ती झाली. तर 7वा प्रश्न आपला ग्रीन हायड्रोजन प्लांट जो उत्तर भारतातला पहिला आहे त्याची पायाभरणी कुठल्या राज्यात झाली? तर त्याची पायाभरणी कुठल्या राज्यात झाली? तर तुम्ही हा प्रश्न आपण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. तर त्याच्या अगोदरच मी तुम्हाला त्याचं उत्तर देऊन टाकतो. तर हिमाचल प्रदेश त्याचं उत्तर आहे. तुम्हाला टाईम दिला होता रिकॉल करण्यासाठी, कारण हाच प्रश्न आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात 14वी एशियन फिशरीज अँड ॲक्वाकल्चर फोरमची मीटिंग आयोजित करण्यात आली होती? कोणत्या राज्यामध्ये झाली होती? तर ती नवी दिल्ली येथे 14वी एशियन फिशरीज अँड ॲक्वाकल्चर फोरमची मीटिंग झाली होती. याचं आलं जे एशियन फिशरीज अँड ॲक्वाकल्चर फोरम आहे त्याचे हेडक्वार्टर आहे क्वालालंपूर मलेशियामध्ये. तर ठळक मुद्दे त्याबद्दल, तर त्याचे आयोजन झालं होतं नवी दिल्लीमध्ये. कालावधी 12 ते 14 फेब्रुवारी 2025. थीम आहे एशिया पॅसिफिकमध्ये ब्लू ग्रोथला हरित बनवणे. द ग्रीनिंग ऑफ ब्लू ग्रोथ इन एशिया पॅसिफिक. तर ब्लूवरून लक्षात ठेवा निळी क्रांती झाली होती, कोळशाबद्दल होती ती, तर मत्स्यपालनाचं रिलेटेड होती. तर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मांस उत्पादक देश आहे. दुसरा सर्वात मोठा जलचर देश आहे. आणि जगात झिंग्यांचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. कोण? आपला तर भारत.
तर सेबीने अलीकडेच कोणते नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले? नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले सेबीने. तर त्याचं नाव काय आहे? मित्रा हे प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केले. तर यानंतर ऑप्शनमध्ये तुम्हाला सांगू तर संरक्षा आणि स्वरेल आणि संरक्षा हे जे 2 ॲप जे आहेत ते कोण लॉन्च केलेत? तर इंडियन रेल्वेने लॉन्च केलेत. आणि द टीचर हे जे ते धर्मेंद्र प्रधान आपले शिक्षा मंत्री आहे त्यांनी द टीचर हे ॲप लॉन्च केलं आहे. तर हे प्लॅटफॉर्म आपलं मित्रा जे प्लॅटफॉर्म आहे सेबीने लॉन्च केलेले, तर हे प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांना निष्क्रिय किंवा दावा न केलेले म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ शोधण्यात मदत करेल. मित्राचे म्युच्युअल फंड गुंतवणूक ट्रॅकिंग अँड रिट्रीव्हल हे मित्राचे फुल फॉर्म आहे. इंग्लिशमध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रॅकिंग अँड रिट्रायव्हल हे मित्राचं फुल फॉर्म आहे. सध्या सेबीचे अध्यक्ष श्रीमती माधुरी पुरीबुच आहेत. त्यांनी 1 मार्च 2022 रोजी पदभार स्वीकारला आहे. तर सेबीची स्थापना झाली ती 1988 मध्ये, पण त्यांना वैधानिक दर्जा देण्यात आला आता 1992 मध्ये. तर सेबीबद्दल तुम्हाला हे सांगितलं आहे मी. त्या 12 एप्रिल 1992 रोजी त्याला वैधानिक दर्जा देण्यात आला. 12 एप्रिल लक्षात ठेवा, 12 एप्रिल 1992. तर त्यानंतर 10वा जो आपला प्रश्न आहे, शेवटचा आपला प्रश्न आहे, इंग्लंड विरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा कोणी केल्या आहेत? तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. लवकरच तुम्हाला स्ट्राईक झाला असेल, तुम्ही करंट अफेअर रिलेटेड जागृत आहात का नाही? तर त्याचं उत्तर आहे खरं तर विराट कोहली. तर 4000 आंतरराष्ट्रीय नुकतेच त्यांनी रन केले आहेत इंग्लंड विरुद्ध. तर असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. नवीन अपडेट किंवा PDF वगैरे सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध असतात. फ्रीमध्ये घेतो आहे म्हणल्यावर काही मुलांना त्याचं महत्त्व नसते. म्हणूनच मलाही वाटते की आपण हे आता बंद करायला पाहिजे, कारण पोरांना फीस देऊन ते बरं वाटते. त्यासाठी आपण जर चांगला रिस्पॉन्स नाही आला तरी आपण हा उपक्रम बंद करणार आहोत. तर अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर धन्यवाद.